नमस्कार मिस्टर डगे. अरे नमस्कार साहेब. तुम्ही पाणी आण दादा. हो हो आणते. साहेब या ना बसा ना. बस. साहेब तुम्ही पर्सनली येण्याची कशाला तसदी घेतलीत? आम्हाला फोन केला असता तर आम्ही आलो असतो ना बँकेत. नाही, फोनवर सांगण्यासारखं नव्हतं, प्रत्यक्ष भेटूनच सांगणं आवश्यक आहे. काही गंभीर आहे का? हो, थोडंसं गंभीरच आहे. मी तुम्हाला असं सुचवतो की तुम्ही तुमच्या सीएना आणि वकिलांना बोलावून घ्या आणि मग एक आपण मीटिंग करू. सीए आणि वकील? हो. पण कशासाठी? कसं आहे, तुम्ही आमच्या बँकेचे फार जुने कस्टमर आहात. मधुकररावांबद्दल आमच्या मनात फार आदर आहे. त्यामुळे सीमाताईंसह तुमच्या सगळ्यांची खाती सील करण्याची कोर्टाची ऑर्डर आम्हाला आली तेव्हा आम्ही हादरलो. काय? पण कोणाकडून आली ही नोटीस? म्हणजे आमच्या विरुद्ध तर कोणाचीच केस नाही चालू आहे. तो जरा वेगळाच मुद्दा आहे. म्हणूनच मी म्हणालो तुमच्या सीएशी आणि वकिलाशी बोलून घ्या. हे पेपर्स आणलेत, तुमच्यापैकी कोणीतरी मिळाल्याची सही द्या. या स्टेप तुम्ही दिलीत तरी चालेल. पुढली प्रोसिजर माझे सिनियर्स करतील. अरे निकम साहेब नमस्कार. नमस्कार सीमाताई. तुम्ही इथे स्वतः? काय झालं? सॉरी टू इन्फॉर्म यू दॅट तुमची सगळ्यांची बँक खाती सील केलेली आहेत. तुम्ही यश साहेबांना दिलेला 15 लाखाचा चेकही वाटणार नाही, जरी 40 लाख बॅलन्स असला तरी. पण तुम्ही घाबरू नका, मी सगळे पेपर्स यांच्याकडे दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या सीएनशी आणि वकिलांशी बोलून घ्या. चला हे तुम्ही. यश, त्या कागदपत्रांच्या रेफरन्समध्ये आपल्याला करमरकर वकिलांशी बोलावं लागेल. जरा त्यांना फोन लावा. अहो पण यश प्लीज फोन लावा. हॅलो हॅलो हॅलो. हा, करमरकर वकिलांशी थोडं बोलायचं होतं. अच्छा अच्छा, बर. कधी येणार ते परत? बर ठीक आहे ठीक आहे. धर्माधिकाऱ्यांच्या घरून फोन होता म्हणून त्यांना निरोप द्या. काय झालं यश? ते नेमके पुण्याला गेलेत, उद्या येणार आहेत. म्हणजे सगळ्याच गोष्टींचा सोक्षमोक्ष उद्या लागणार आहे तर हो. ठीक आहे. आज आपण कोणतंही टेन्शन न घेता शांत राहूया. सीमा, सीमा गप. तुला तुझं ठरवायला हवं सौरभ. सगळ्यांशी कसं वागायचं, व्यवहार कसा करायचा, प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ कशी मॅनेज करायची, हे तुला तुझं ठरवायला हवं. मी आता तुझ्या आयुष्यात नाहीये आणि तू माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नकोस. अशी कशी बँकेतली अकाउंट सील केली? म्हणजे मोगलाई लागून गेले काय? आमचे पैसे आम्ही विश्वासाने ठेवतो की नाही बँकेमध्ये? मला सांगतो यश, असं कसं करू शकतात हे लोक? दादा तुम्ही त्रास करून घेऊ नका, जरा शांत राहा. ते मॅनेजर निकम कशाला खोटा बोलतील? हा, पण तुम्ही त्रास करून घेऊ नका. त्रास करून घेऊ नको. कसं मला सांग, आपले पैसे आहेत ते यश. तुला काय वाटतंय? आयुष्यभराची कमाई आपण ठेवतो की नाही? मग असं कसं करू शकतात ते बँकवाले? दिलेत ना त्यांनी कागदपत्र, त्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय असं कसं? त्याचं तथ्य तुम्हाला नाही, घारू अण्णा, काही तथ्य नाही.
नाहीये. हे थैथायट करून दाखवतं ना, खोटं आहे. हा सगळा यांचा खेळ आहे. आमचं नाक दाबायसाठी यांनी केलेलं आहे हे. अरे मला काय माहित नाही काय या गोष्टी. काय बोलतो तू? स्वतः पैसा अडका दाबून ठेवलाय स्वतःच्या उशीखाली आणि आमची खाती गोठवून ठेवताय तुम्ही. एक शब्द बोलू नकोस तू. का नको बोलू मी? एक शब्द बोलू नकोस तू. पुढे वाटेल ते बोलतोस तू. वाटेल ते नाही, तू खरंच माझ्या बोलतोय. मरणावर तुटलेला आहेस तू. पण पहिल्यापासून बघत आलोय मी तुला. प्रत्येक बाबतीमध्ये हा माझ्यावर तू मुश्किल मी याला घेऊन दादा तुम्ही शांत व्हा. अहो, करमरकर वकील आले की- काही नाहीये. याला सांगू काय नका. झालं, सांग त्याला तू पाहिजे. गप्प बस रे. तू वाटेल ते चल, बोलतो चल, तू. चल, चल, ये बाहेर. केदारला पण ठीक आहे. तू शांत राहा. कसं बोलतोय हो हो नाही चूक मी कशासाठी ठेवेल त्याची माझे चूकच पैसे? आहे पण तू शांत हो बघ. तू शांत हो. शांत हो. या, जरा पाणी आणशील. हो ना हो आणतो. तू शांत राहा. हो शांत आहे. नालायक मुलगा.
सीमा सीमा ग काय हे झाली का तुझी कामांना सुरुवात? तू ना पुरेशी विश्रांती घेत नाहीस आणि मग तुझी तब्येत बिघडते. काही बिघडत नाही ग. किचन मध्ये आलं की जरा बरं वाटतं. आपल्या माणसांना खाऊ पिऊ घातलं की तृप्त होते मी. आता यश येतील ना सौरभला घेऊन. सौरभला तिकडे काय खायला प्यायला मिळालं असेल कोणास ठाऊक. भुकेला असेल, त्यात डोकंही भडकलेलं असेल. बदामाचा शिरा खाल्ला की जरा शांत होईल. ते सगळं खरं, पण त्याला आहे का त्याचं काही? काय गरज होती त्या रेवती इनामदारशी पंगा घ्यायची? सौरभला पाणी दे. आधीच डोक्याला ताप काय कमी आहे. थोडं तारतम्य ठेवून वागावं ना, पण ते नाही. घरातल्या ऐकतात म्हणून बाहेरचं ऐकून घेतील असं नाही ना. तुला काय झालं रंजे? काय व्हायचं राहिले आता? काल काय झाले लक्षात आहे ना तुझ्या? काय झालंय का? काही एक झालेलं नाही काय? तुला काय अक्कल बिक्कल ऐक नाही? काय चाललंय तुझं? तो कुठून आलाय माहिती आहे ना आता? हा, कशाला आले आले त्याच्यावर तोड टाकतेस? यश, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही रंजूला घेऊन जरा बाहेर जा. मी बोलते सौरभशी. चल. रंजू, चल 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 बाहेर चल. सौरभ, मला माहितीये तू मोठा पराक्रम गाजून आलेला नाहीयेस. वैतागलेला आहेस. पण आता जरा शांत हो आणि हा शिरा खा. सौरभ, मान्य आहे ना त्या रेवती इनामदारकडे एवढा पैसा आहे, पण त्याचा माज किती करायचा? आम्ही काय कधी पैसा पाहिला नाही का? आपल्याकडे आहे पैसा. दादांनी मार्कंड खूप कमवून ठेवलंय. सौरभ, पण आपण माज करतो का त्याचा? सौरभ, तू म्हणतोयस तसा पैसा निदान या क्षणी तरी आपल्याकडे नाहीये. मला माहिती आहे. तुला काहीही माहित नाही. आपले बँक अकाउंट्स सील केलेत. काय काय बोलतीस तू? हो सौरभ, काय झालंय हे अजून आमच्याही पूर्णपणे लक्षात आलेलं नाहीये. पण सीमावहिनी नक्की झालंय काय? नक्की काय झालंय हे अजून आमच्याही लक्षात आलेलं नाहीये. सीमावहिनी, सीमावहिनी करमरकर वकील आलेले आहेत. पाणी घेणार? जा बघ यशवंत कुठे बघ. हो. नमस्कार सीमाताई. नमस्कार. तुम्ही पाहिलीत का कागदपत्र? हो, कागदपत्रही पाहिली आणि ज्यांनी ही नोटीस इश्यू केली त्या कारखानीस साहेबांना बरोबर घेऊन आलोय मी. हे मिस्टर कारखानीस. नमस्कार. आणि कारखानीस साहेब, या सीमाताई. अहो, पण यांच्याशी व्यवहार करणं तर सोडाच, आमची यांची साधी ओळख सुद्धा नाहीये.
मग यांनी आम्हाला नोटीस पाठवण्याचा काय संबंध? बरोबर आहे. आज मार्कंड धर्माधिकारी असते तर असं काही घडलंच नसतं. माझे मित्र अशी मार्कंडनी ओळख करून दिली असती यांची. हो, पण दुर्दैवाने मार्कंड आज आपल्यात नाहीये. त्यामुळे मी त्याला दिलेले 10 कोटी रुपये परत मिळण्याची शक्यता आता धूसर आहे. त्यामुळे तुमची बँक खाती सील करणं याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आणि ह्या व्यवहारात मी एकटा नाहीये, माझे पार्टनर्स आहेत. हो, मार्कंडनी सगळी प्रॉपर्टी कारखानीस साहेबांकडे गहाण ठेवून 10 कोटी रुपये घेतले होते बिझनेससाठी. पण कसं शक्य आहे? त्या पैशावर काय फक्त मार्कंडचा अधिकार नव्हता, सीमाचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. अहो, तुम्हीच आठवण करून दिली होती मला आत्ता, नुकतीच. आठवतं ना तुम्हाला? हे बरोबर आहे. मग पण सगळ्या सह्या सीमाताईंच्याच आहेत. अहो, मी असा व्यवहार करणं शक्यच नाहीये. अहो, असं काय करता? या कागदांवर सगळ्या सह्या तुमच्याच आहेत. बघा. माझ्या सह्या आहेत या सगळ्या. या माझ्याच सह्या आहेत. हो. सीमा, अगं काय सांगतेस तू? कसं शक्य आहे? तुझ्या सह्या आहेत? अगं सीमा, तुला काही आठवतंय का? कधी घेतल्या होत्या सह्या ते? दादा, म्हणजे सांगते काय झालं होतं ते. मागच्या वेळेस मार्कंड आले होते ना, त्यावेळेस ते म्हणाले की काहीतरी एक नवीन बिझनेस सुरू करायचा आहे पार्टनरशिप मध्ये, म्हणून त्यांनी बऱ्याच कागदांवर माझ्या सह्या घेतल्या होत्या. हीच ती कागदपत्र. ही कंपनी मार्कंडनं सुरू केली. तो पुढे जाऊन भरपूर नफा कमवेल मला खात्री होती. पण दुर्दैवाने मध्ये वेगळ्याच घटना घडल्या आणि या सगळ्या पेपर्स मध्ये असा काही व्यवहार असेल याची कल्पना नव्हती हो मला. विश्वासापोटीच वागतो आपण असे, पण ते चूकच आहे. निदान सह्या करण्यापूर्वी सगळा व्यवहार जाणून घेणं आवश्यक असतं. एक लक्षात घ्या, मार्कंडचा हेतू तुम्हाला गोत्यात आणण्याचा कधीही नव्हता. तसा तुमचा त्याच्यावरती विश्वास होता, तसाच त्याचाही तुमच्यावरती विश्वास होता. मध्यंतरी आफ्रिकेमध्ये ज्या बिझनेसमध्ये त्याला प्रॉब्लेम निर्माण झाला, त्यानंतर तो इथं आला होता. त्याचे आणि माझे व्यावहारिक संबंध होते आणि म्हणूनच मी 10 कोटी रुपये त्याच्यासाठी उभे केले. हे लक्षात ठेवा, हे पैसे कारखानीसांनी स्वतःच्या खिशातून दिले नाहीयेत. 3-4 इन्व्हेस्टरना कन्व्हिन्स करून हे पैसे उभे केले आहेत. आता अशा व्यवहारासाठी स्वाभाविक तारणाची आवश्यकता असते आणि म्हणून मार्कंडनी सगळी कागदपत्र तयार करून त्याच्यावर सीमाताईंच्या सह्या घेतल्या असाव्यात. आता त्या सह्या का घेतल्या याची सीमाताईला कल्पना होती की नाही याच्याशी व्यावहारिक दृष्ट्या बघितलं तर तसा काहीही संबंध येत नाही. करेक्ट. कारण मिळाल्यावर आम्ही त्यांना पैसे दिले. आता प्रश्न उभा राहिलाय तो मार्कंडच्या मृत्यूमुळे. तेव्हा तुमचा हा बंगला, रत्नागिरीची जमीन आणि तुमची बँक खाती सील करणं त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण आम्हाला कुठली सूचना दिलेली नाही, आधी आम्हाला नोटीस पाठवलेली नाही. अशी अचानक कशी काय ऍक्शन घेतली त्यांनी? आम्हाला आमची बाजू मांडण्याचा काही संधी मिळायला हवी की नको? हो, बरोबर आहे. नाही, आपण जाऊच या कोर्टात. हे बघा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता, पण माझ्या इन्व्हेस्टर्सना मला उत्तरं द्यायची आहेत. सौरभ, तुमचा वकील या नात्याने मी तुला एवढंच सांगेन की कोर्टात जाऊन आता काही फारसा उपयोग होणार नाही. आपल्याला आता सामंजस्याने काहीतरी तोडगा काढावा लागेल. हो, पण
त्याच्यावर काही तोडगा निघू शकतो का? हे पाहत, मार्कंडचे आणि माझे संबंध चांगलेच होते. आज जे काही घडलंय ते तो हयात नाही म्हणून त्यांनी नाही पैसे बुडवलेले माझे. तेव्हा मी असं सुचवीन की मी तुम्हाला 6 महिन्यांची मुदत देतो. 6 महिन्यामध्ये तुम्ही माझे 10 कोटी रुपये परत द्या आणि तुमची सगळी प्रॉपर्टी सोडवून घ्या. 10 कोटी? माफ करा, पण माझ्यापाशी दुसरा कुठलाही पर्याय नाही. साहेब, सगळं ठीक होईल. येतो मी. दादा दादा मला काही सुचत नाही हो. हे काय माझ्या लक्षात नाही आलं की असं काही असेल. सीमावहिनी तू प्लीज टेन्शन काय करायचं आता आपण बघू ना सीमावहिनी प्लीज. नाही रे सौरभ, 10 कोटी म्हणजे काय खाऊ आहे का? सीमावहिनी मार्कंड दादानी करून ठेवलेल्या घोळाची झळ आम्हाला का? गार्गी चल. अरे चल गार्गी. केदार केदार असं नका करू, आपण काहीतरी मार्ग काढू. पण दादा शांत हो सीमा. 10 कोटी कुठून आणायचे? सीमावहिनी 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 काय होतं तुम्हाला? अगं रंजा बघत काय म्हटलं? थांबा ना त्यांना. काय होतंय? बसव इथे, बसव. पाणी आणलं पहिला. दादा दादा हो